म्हणजे ऍक्च्युली तो मला पर्सनली साहेबांनी पाठवला आहे. मी फक्त तो स्क्रीनशॉट तुम्हाला फॉरवर्ड केलाय. साहेबांचा मेसेज टाकलेला नाही. मेसेज असा आहे की प्रत्येक डिव्हिजननं याबद्दल स्वतःची कारण मीमांसा करायची आहे की आपला परफॉर्मन्स का डाऊन झालाय, त्याची कारणं आणि परत हा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत त्याचा ऍक्शन प्लॅन द्यायचा आहे. डिव्हिजनची नावं होती. हे जे लेटर आहे हे ऍक्च्युली डीओ लेटर आहे, चीफ पीएमजी कडून आलेलं. बघितलं नसेल तर ते एकदा बघून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या एमएमयूच्या ग्रुपला ते टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या डीओ लेटरची व्हॅल्यू जी आहे खूप जास्त आहे. कारण आताच चीफ पीएमजी साहेब इथे येऊन गेलेत. आपल्या रिजनचा सर्व रिव्ह्यू त्यांनी या ठिकाणी घेतला. तिथून गेल्यानंतर त्यांनी मग पार्सल मध्ये आपण मागे का आहोत. गोवा रिजन जर 90% करू शकते डिलिव्हरी ऍट बीओ, तर मग औरंगाबाद का करू शकत नाही, असा त्यांचा सरळ सरळ प्रश्न आहे. आणि तो प्रश्न पीएमजी साहेबांना विचारलेला आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे आता हे उत्तर पीएमजी किंवा मी देणार नाहीये. हे उत्तर प्रत्येक डिव्हिजन स्वतःच उत्तर देईल. बीडवाले सांगतील की बीडचा काय प्रॉब्लेम आहे, परभणीवाले सांगतील की परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. ओके. तर त्या अनुषंगानं आपापली दोन पद्धतीचा तुम्हाला कंप्लायन्स तयार करून द्यायचा आहे. आणि उद्या ठीक आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. परवापर्यंत 16 तारखेची डेडलाईन आहे. 16 तारखेपर्यंत आपल्याला रिप्लाय आणि विथ डेटा द्यायचा आहे. ठीक आहे. यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला परफॉर्मन्स बघता येईल. साहेबांनी सांगितलेलं आहे की जे डिव्हिजन 70च्या खाली आहेत, 70% बिलो आहेत, त्या डिव्हिजनचा रिझन्स आणि ऍक्शन प्लॅन त्यांना हवा. तर त्या पद्धतीचा अनालिसिस करा. थोडस जर तुम्ही स्वतः अनालिसिस केलं असेल तर आता मला सांगा काय कारण असू शकतं. एखादी डिव्हिजनल एमएमयू इन्चार्ज बोलत असतील, ओए बोलत असतील, बोला काय कारण असेल. आहेत का सगळे लोक जॉईन आहेत की मी एकटाच बोलतोय, काही समजत नाहीये. हा येस, एसएसपी सीएसएन डिव्हिजन मधून हँडरेज केलाय. बोला सर. नमस्ते सर, सूरज बोलतो मी. बोला सर, यामध्ये असं एक झालेलं आहे की 22 तारखेपासून जो आहे आपला जो व्हर्च्युअल डेटा होत नव्हतं, बॅग ओपन होत नव्हत्या आणि त्यातले 22 पासून जे आर्टिकल डिलिव्हर्ड झालेले आहेत दर्पण मध्ये, त्याचा डेटा हा रिफ्लेक्ट अजून पण झालेला नाही सर. गुड. म्हणजे एखादा माणूस आहे की ज्याने अनालिसिस केलेलं आहे. हे उत्तर मला अपेक्षित होतं सगळ्या डिव्हिजन कडून. परंतु काय शिथिलता म्हणू की काय म्हणू, आपल्याला जाणीवच नाही की आपला परफॉर्मन्स का डाऊन होतो. तर सगळ्यांनी या बाबतीत अनालिसिस करा. 22 तारखेनंतरचा रिपोर्ट आपला जर डाऊन असेल तर आपल्याला एक कॉम्पॅरेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला 1 ते 21 पर्यंतचा परफॉर्मन्स वेगळा दाखवावा लागेल आणि मग 22 ते 31-30 पर्यंत जे काही असेल तो रिपोर्ट तुम्हाला वेगळा काढून दाखवावा लागेल. त्याच्यातला डिफरन्स तुम्हाला समोर ठेवावा लागेल. ओके. जर त्यामध्ये मोठा डिफरन्स असेल तर आपण मग जस्टिफाय करू शकतो की आपला परफॉर्मन्स या दर्पणच्या इश्यूमुळे खराब झालेला आहे. छान सूरज, तुम्ही तर कराच आणि बाकी डिव्हिजन पर याच्यावर अनालिसिस करून हा एक तुमचा पहिला रिप्लाय असेल. अजून याच्या व्यतिरिक्त काय कारण आहे सांगाल. परभणी. सर नमस्ते सर. 30 आणि 31 तारखेला सॅपचा जो ईओडीचा पण इश्यू होता सर, त्याच्यामध्ये आमच्या मेजर हिंगोली वसमत याचा पण ईओडी झाला नव्हता. तुम्ही तुमच्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स सेपरेटली काढून दाखवा 30 आणि 31चा. ओके. जर त्याचा इफेक्ट आपल्या D+1 डिलिव्हरी ऍट बीओ ला झालेला असेल तर तो तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये दिसेल. तुम्हाला तसा सेपरेट परफॉर्मन्स त्या तारखेचा काढून दाखवावा लागेल. आलं लक्षात पंकज. हा येस सर. हा, तर तसा रिप्लाय तयार करा आणि द्या. परवा डेडलाईन आहे, परवा तुमचा रिपोर्ट आला पाहिजे. अजून कोणाला काही बोलायचं आहे सांगा. आणखीन काही कारण सांगता येतील तर बोला. सर बीओच्या सर सॅटरडे आणि हॉलिडे. हॅलो सर. हा सर, सॅटरडे आणि हॉलिडेचा परफॉर्मन्स आमचा खूप कमी येतो सर, त्याच्यामुळे पण ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप कमी. बघा, आपण हा सॅटरडेचा विषय घेतला सर्कलला डायरेक्टेडला, पण त्यांचं म्हणणं आहे की हा विषय सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे जेव्हा आपण तुलना करतो सगळ्यांची
तर मग याच्यामुळे सगळ्यांचा परफॉर्मन्स डाऊन होईल. ठीक आहे, तो होतोय हे आपल्याला मान्य आहे, त्यांनी पण मान्य केलंय. परंतु कॉम्पॅरेटिव्ह परफॉर्मन्स मग आपला मागे का आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. याच्यामध्ये आम्ही अनालिसिस केलं सर. आमचे जे हेवी बीओ आहेत त्यांचं D+1 मध्येच टपालाचं वाटप होतं सर, आणि ज्यांना लो व्हॉल्यूम आहे त्यांचं D+0 मध्ये होतंच. पण आम्ही बऱ्याच बीओला असं ट्राय केलं की D+0 मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण काही असे बीओ आहेत की D+0 मध्ये येतच नाही. नाही, तिथं आपल्याला मेहनत करावी. त्याच्यामुळे मग आमचं शनिवार आणि सुट्टी आली की परफॉर्मन्स ठीक आहे, तुम्ही हे तुमचं कारण द्यायचं असेल तुम्ही द्या तुमच्या रिपोर्टमध्ये, पण स्पेसिफिक ऑफिस वाईज रिपोर्ट द्या. Yes, ऑफिस sir, I वाईज will, sir. जसं तुम्ही मागे दिला होता, जेणेकरून हा जुलैचा परफॉर्मन्स का डाऊन आहे तुम्हाला त्याच्यात जस्टिफाय करा. येस येस सर. हा बोला, साईनाथ बोला नांदेड. सर हाच इश्यू होता, जे सॅटरडे वगैरे आला ना आणि हॉलिडे जर आला, जिओचा परफॉर्मन्स कमी होतो सर त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट अशी की आलं सर, म्हणजे की विवोचे जे दर्पण डिव्हाइस मध्ये त्यांनी आर्टिकल दाखवले, म्हणजे D+1 मध्ये त्यांनी डिस्पॅच केले किंवा रिटर्न टू सेंडर केले, परंतु ते आर्टिकल अपडेट होत नाहीत सर. म्हणजे पुन्हा मग एसओ मधून त्यांना करावं लागलं. एकदा परत सांगा, कुठले आर्टिकल अपडेट होत नाहीत? हा विवोचे सर, जे पार्सल वगैरे असतात, सीओडी आर्टिकल किंवा व्हीपी आर्टिकल. ते 7 दिवसाच्या आत आले तर व्हायला पाहिजे ना, काय अडचण आहे त्याला? कारण त्यांच्या म्हणजे काही बीओला तसा इश्यू होतो सर, सीओडी त्यांनी आज डिलिव्हर दाखवल्यानंतर सुद्धा अपडेट होत नाही. मध्ये असंच एक जामचं त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स किती डाऊन होईल? अशा 2-3 आर्टिकलला जर इश्यू आला त्याच्यामुळे पूर्ण डिव्हिजनचा परफॉर्मन्स डाऊन नाही होत ना. नाही सर, बरेच व्ह्यूचा असा इश्यू आहे की म्हणजे त्यांनी जर समजा एखादं रिटर्न जरी केले D+1 मध्ये किंवा डिलिव्हर दाखवले, ते अपडेट होण्यात आले सर बरेच व्ह्यू. सर याच्याबद्दल औंढा संदर्भात नागनाथच्या बीओचा मी मेल पण केला होता सर. आणि तिकीट रेस केलेले आहेत सर, ते काही तर तिकीट रेज केले तर त्याच्याकडनं काही झालेलं नाही. रिप्लाय येत नाही सर. हे विषय असू शकतात, परंतु त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डिव्हिजनच्या परफॉर्मन्सवर तो इतका कन्सिडरेबल राहणार नाही. 1% 2%चा इम्पॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे, पण ज्या अर्थी या ठिकाणी आपण बघतोय की इतर आता भुसावळ डिव्हिजन 82% करू शकते, मग तिथं आपण का 60% 50% वर अडकलो? ओके, कारण हे इश्यू त्यांना पण फेस होत असतील. मग कॉम्पॅरेटिव्हली आपण मागे का आहोत ते आपल्याला दाखवायचं. एक विषय मला अपेक्षित होता सगळ्यांकडून, पण तो आला नाही. आता मी सांगतोय, नोट करा. एक आपल्याकडे मेजर इम्पॅक्ट होतोय सीओडी आर्टिकलचा. ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप इथे डिटेल अनालिसिस पण केलं आरोला, आणि त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की तुमच्याकडे ज्या बिझनेस पार्सल येत आहेत, या बिझनेस पार्सलमध्ये 80% जवळपास, म्हणजे कमी जास्त प्रमाण असू शकते, परंतु रिजनचा परफॉर्मन्स आम्ही बघितला 78 to 80% सीओडी आहेत बिझनेस पार्सलमध्ये. आता आणि स्पीड पार्सलमध्ये 55% सीओडी आहेत. आम्ही तो जुलै महिन्याचा रिपोर्ट काढला होता 15 दिवसांचा. असा रिपोर्ट काढून तुम्ही स्वतः पण बघू शकता. आता त्यामध्ये नंतर अजून आपल्याला हे लक्षात येते की हे जे सीओडी आहेत, हे सीओडी आपल्याकडे वाटप व्हायला त्रास होतो. म्हणजे सीओडी आर्टिकलचा डाटा वेगळा काढायचा आणि मग त्या सीओडी आर्टिकलचं D+0 वेगळं काढायचं. तर तिथं लक्षात येते की त्यांचं जे डिलिव्हरी पर्सेंटेज आहे ते फक्त 30 की 35%च आहे, आणि बाकी आर्टिकल सगळ्या त्या एकतर D+2 D+3 मध्ये डिलिव्हर होत आहेत किंवा रिटर्न टू सेंडर जवळपास 30% त्यांचे पार्सल रिटर्न टू सेंडर जातात. हा डेटा आम्ही अनालिसिस केलाय आरोला, तर हा तुम्ही तुमच्या डिव्हिजन लेवलला अनालिसिस करून याचंही कारण देऊ शकता. आता ते अनालिसिस कसं करायचं तर त्याच्या बाबतीत तुम्हाला गायडन्स करू शकतात गफ्फार शेख यांनी. इथं आरोला ते अनालिसिस पूर्ण केलंय. इव्हन चीफ पीएमजीला पण अनालिसिस आम्ही ते दाखवलं होतं, पीएमजी साहेबांनी ते पटलेलं आहे. साहेबांनी स्वतः ते सीएमसी मध्ये सांगितलंय. कारण तुम्हाला तुमच्या लेवलला कसं चेक करायचं समजून घ्या. गफ्फार शेख एक्सप्लेन करा त्यांना सगळ्यांना. स्पीड पोस्ट पार्सल, रजिस्टर्ड पार्सल आणि बिझनेस पार्सल याच्यामध्ये जे सीओडी असतात, बिझनेस पार्सल आणि स्पीड पोस्ट पार्सलमध्ये आणि रजिस्टरमध्ये जे व्हीपी असतात, आपल्याला BI टूल्समध्ये त्यांचा परफॉर्मन्स मिळतो, परंतु त्यापैकी कोणती सीओडी आहे आणि कोणती सीओडी नाही आहे याचं आपल्याला वेगळं मिळत नाही डाटा. तर तो आपल्याला शोधावा लागतो, जेणेकरून समजा एका महिन्यामध्ये तुमच्याकडे स्पीड पोस्ट पार्सल 100 आले असतील
तर त्यापैकी 50 किंवा 60 हे COD होते आणि बाकीचे हे नॉर्मल आर्टिकल होते. हे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलंय मी ती प्रोसेस दाखवतो तुम्हाला. सर्वप्रथम BI टूलमध्ये गेल्यानंतर आपण एक कोणताही शॉर्ट प्रेड घेऊया. त्यामध्ये काय करायचं आहे, पार्सलमध्ये जायचं आहे, रॉ डाटामध्ये जायचं आहे. रॉ डाटामध्ये स्पीड पोस्ट पार्सलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट आणि इंड हे 2 डेट सिलेक्ट करायचे आहेत. आपण एक छोटा प्रेड घेऊया, जसं की 1 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत एक 4 दिवसाचा आपण प्रेड घेऊया. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सर्व डिव्हिजन आहेत रॉ डाटामध्ये. तर हे सर्व आपल्याला अगोदर काढून टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही तुमचं डिव्हिजन घ्यायचं आहे. आम्ही इथं सर्व डिव्हिजन घेतो, तुम्ही तुमचं डिव्हिजन घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण औरंगाबाद घेऊया. औरंगाबादचं BI टूल्समध्ये एक मिनिट होल्ड करा. हे सगळ्यांना लक्षात येत आहे की हे काय एक्सप्लेन काय केलं जातं इथं? जरा मला बीडवाले रिस्पॉन्ड करा. बीडवाले कोणी जॉईन आहेत? बीड डिव्हिजन. हा सर जॉईन आहे, आमची टीम पण जॉईन आहे. हे BI टूल मध्ये पार्सलचा रॉ डाटा कसा काढायचा याच्या स्टेप्स आहेत. सर हा कशासाठी काढतोय आपण? आपण COD आर्टिकलचा COD आर्टिकल अनालिसिस करण्यासाठी. येस. तर तुमच्या त्या वय लोकांना बसवा समोर, त्यांना म्हणा हे डेस्कटॉपवर बघा, वाटल्यास याची Yes, रेकॉर्डिंग करून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला अनालिसिस साठी डेटा काढून द्यायचा आहे परवा. यस सर. येस. ओके, गफार कंटिन्यू करा. तर हा 16 ते 29चा रिपोर्ट आम्ही बनवला होता ॲनालिसिसचा. तुम्ही एकदा हा पाहून घ्या सर्वांनी. याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल हा जो रिपोर्ट बनवला आहे, आता जे आपण प्रोसिजर करणार आहोत ते ह्या रिपोर्टसाठी आहे. यामध्ये आम्ही टोटल पार्सल, स्पीड पोस्ट पार्सल आणि बिझनेस पार्सल हे 16 ते 29 पिरियडमधले घेतले होते, जे टोटल आपल्याकडे आले होते 7,845 डिव्हिजन वाईज. आणि त्यामध्ये COD होते 4,459. आता त्यामध्ये COD कसे होते हे आपण बघणार आहोत कसं काढायचं. पण ही फिगर अशी निघेल. जे राहिलेले रिमेनिंग नॉन COD होते, मग आपण त्याचा पर्सेंटेज काढलं. नॉन COD 43% आहेत, COD पर्सेंटेज 57% आहे. म्हणजे तुम्ही इथे डिव्हिजन वाईज पण पाहू शकता कोणत्या डिव्हिजनला जास्त COD येत आहेत. फॉर एक्झाम्पल औरंगाबाद आहे, 66% COD आहेत, 34% नॉन COD आर्टिकल आहेत. मग काही ठिकाणी COD कमी आहेत. फॉर एक्झाम्पल धुळे डिव्हिजन आहे, 39% आहे. भुसावळ आहे, 31% आहे. नॉन COD जास्त आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस करता येईल की COD किती येत आहेत आपल्याकडे. मग आता त्या COD पैकी आपल्याकडे डिलिव्हर्ड किती होत आहेत, रिटर्न किती जात आहे, D+0मध्ये किती होत आहेत, किती होत नाही आहेत, हे आपण आता ते शिकणार. कसं काढायचं ते मी सांगतो तुम्हाला, ते बघता येईल आपल्याला. त्यानंतर तिथं पुढे पर्सेंटेज काढता येईल तुम्हाला, डिलिव्हर्ड त्याचं पर्सेंटेज काय आहे. त्याचबरोबर नॉन CODचं पर्सेंटेज. आता या ठिकाणी आम्ही काय सरांना सांगितलं की CODचा जो डिलिव्हरीचा पर्सेंटेज आहे 63% होता आणि रिटर्नचा पर्सेंटेज 28% होता. आणि D+0 आणि 1मध्ये 28% फक्त COD डिलिव्हर्ड होत आहेत. परंतु नॉन COD हे 75% डिलिव्हर्ड होत आहेत. टोटल डिलिव्हरी पर्सेंट 95%, RTS 0.2. म्हणजे याच्यात आपल्याला असं सांगता येईल की COD हे पैशामुळे ठेवल्या जात आहे. अबाऊ D+1 मध्ये बघितलं तुम्ही तर 1558 COD आहेत, ज्यापैकी 634 आणि 629 हे D+1 D+0 मध्ये झालेले आहेत. परंतु 1558 हे झालेले नाहीत. आणि त्याचबरोबर 402 हे अपडेटेड झाले नाहीत. असंही आम्हाला ऑब्झर्वेशन आलं की काही BO आर्टिकल रिटर्न घेत नाही आहेत, SO वाले अपडेट करत नाहीत.
त्यांच्यामुळे त्यांचा जो डाटा आहे अबोव 7 डे दाखवत आहे, जो इथं D+0 मध्ये पण रिफ्लेक्ट होत नाही, D+1 मध्ये पण होत नाहीये. तर ते पण खूप महत्वाचं आहे. तर त्याचा अनालिसिस इथं करता येईल. आता हे आपल्याला रिपोर्ट बनवण्यासाठी अगोदर आपल्याला रॉ डाटा काढावा लागेल. 5 दिवसाचा आपण रॉ डाटा काढतोय स्पीड पोस्ट पार्सलचा. तर सर्वांनी आता याच्याकडे बघा, कारण रॉ डाटा तर तुम्ही काढलेला आहे, परंतु त्याच्यापैकी COD कसं काढायचं आहे हे आपण आपल्या झाट डाटाच्या मेनूमधून काढणार आहोत. आता BI टूल्समधून मी फक्त एक डिव्हिजन घेतो, फॉर एक्झाम्पल औरंगाबाद. तर औरंगाबादमध्ये इथं डिव्हिजन ऑफिस औरंगाबाद आहे आणि औरंगाबाद डिव्हिजन आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी, हे तिन्ही आहेत. तिन्ही घेतो मी इथे. बीड असेल तर फक्त बीड घ्या त्यांनी. ओके केल्यानंतर त्यांचा 5 दिवसाचा रॉ डाटा इथे आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी बघा, 1 ऑगस्ट पासून ते 5 ऑगस्ट पर्यंतचा हा रॉ डाटा आहे स्पीड पोस्टचा. तर याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हे ब्रँच ऑफिस नेम. तुम्ही जर फक्त BOची नावं ठेवली आणि बाकीचे कॉलम डिलीट केले तर या ठिकाणी ओन्ली BOची तुम्हाला टोटल फिगर मिळेल स्पीड पोस्ट पार्सलची. आणि जर BOची नावं काढून टाकून फक्त ब्लँक ठेवले तर तुम्हाला एक्सक्लुडिंग BOची फिगर मिळेल. तर आपल्याला BOवर फोकस करायचा आहे, त्यामुळे आपण इथं ब्रँच ऑफिसला फिल्टर लावूया आणि यामध्ये जे ब्लँक आहेत अगोदर फक्त त्यांना सिलेक्ट करूया. ब्लँक सिलेक्ट केल्यानंतर या सर्व ब्लँकला सिलेक्ट करायचं आणि डिलीट करून टाकायचं. मग आता जे तुमच्याकडे राहिलेले हे फक्त BO आहे, म्हणजे ही ओन्ली BOची फिगर तुम्हाला मिळेल स्पीड पोस्ट पार्सलची, जे जवळपास औरंगाबादचे 820 SP पार्सल आहेत ओन्ली BOमध्ये. SOवाईज BOचा परफॉर्मन्स इथं तुम्हाला दिसून येईल. आता या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी याचा ॲनालिसिस करून दिलेला आहे BI टूल्समध्ये. D+0 मध्ये कोणते डिलिव्हर झाले, D+1, 2, 3, 4, 5, 6. आता फक्त आपल्याला याच्यात स्टडी करायचं काय की हा आर्टिकल COD आहे का नाही, हे तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे. त्यासाठी आता याला आपण थोडंसं शॉर्ट करूया. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यापैकी तुम्ही जवळपास किती आहेत, 800 आहेत. तर 1000 आर्टिकल आपण ज्या डाटामध्ये ट्रॅक करू शकतो. तर हे आपण 800 घेतल्यानंतर 1 मिनिट बाकी आहे 12:30ला, ज्या डाटा चालू आहे. मग तुम्हाला इथं सॅपमध्ये जायचं आहे आणि झाट डाटामध्ये गेल्यानंतर एक मिनिट पहा, 820 जेवढे आपले SP COD होते, SP पार्सल होते रॉ डाटामध्ये निघाले BOचे 5 दिवसाचे, त्यांना मी ट्रॅकमध्ये टाकलेलं आहे. पण या ठिकाणी ऑल अबाउट ट्रॅकिंग करायचं नाही, त्याच्यामुळे खूप वेळ जातो. याच्यामध्ये एकतर बुकिंग स्टेटस घ्या किंवा COD स्टेटस घ्या. आपल्याला याच्यामध्ये फक्त त्याची अमाऊंट कळायला पाहिजे. आर्टिकलच्या पुढची अमाऊंट कळाली तर आपल्याला कळेल की हे COD आहे. ज्याच्या पुढे अमाऊंट नाही येणार ते विदाऊट COD आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं बुकिंग डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर त्याला एक्झिक्यूट केलं, एक 5 ते 10 मिनिटात 1000 आर्टिकल ट्रॅक होऊन, 5 मिनिटात पण नाही, 1 ते 2 मिनिटात होऊन जातील. किंवा मग तुम्ही 100 पण घेऊ शकता.
हे डाटा पूर्ण 800 आर्टिकलचा आलेला आहे. याच्यामध्ये बुकिंग डिटेल्स आहे आणि याच्या पुढे तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू. आता जी व्हॅल्यू 0 आहे ते SPCOD नाही आहे आणि ज्याच्या पुढे अमाऊंट आहे ती SPCOD आहे. तर आपल्याला त्या आर्टिकलचं इथं क्लासिफिकेशन करायला सोपं जाईल की SPCOD येस अमाऊंट आहे. याला तुम्ही एक्सेलमध्ये एक्सट्रॅक्ट करून घ्याल. तर या ठिकाणी तुम्हाला VLOOKUP यायला पाहिजे. आता हे पहा, हे इकडे आर्टिकल आहे सर्व आणि या ठिकाणी माझी व्हॅल्यू आहे. मी या कॉलमला कट करून याच्या जवळ ठेवतो आर्टिकलच्या पुढे. ठीक आहे. आता ट्रॅकिंगमध्ये एक अजून गोष्ट काय होते की जुनी ट्रॅकिंग पण आपल्याला दाखवली जाते. त्यामुळे मी याला थोडं फिल्टर करून बुकिंग डेट ही 2023ची कोणती दाखवत असेल तर ती डिलीट करून टाकणार. म्हणजे एवढे आर्टिकल 2023चे जुने आहेत म्हणून मी हे काढून टाकणार याच्यातून. आणि मग हे सर्व आर्टिकल आता ठेवलेले आहेत. आता या ठिकाणी 2 एक्सेलच्या फाईल आहेत. एक तुमचा रॉ डाटाची आणि हे आपण ट्रॅकिंग केली. आता तुम्हाला काय करायचं आहे, या तुमच्या रॉ डाटाच्या पुढे एक कॉलम ॲड करायचा COD व्हॅल्यू. आणि हे कॉलम ॲड केल्यानंतर इथं VLOOKUP फॉर्म्युला तुम्हाला एंटर करायचा आहे. = VLOOKUP ब्रॅकेट हा आर्टिकल नंबर कॉमा त्या सीटमध्ये जाऊन त्याची रेंज सिलेक्ट करायची आहे. जो डाटा पाहिजे तुम्हाला हा पूर्ण सिलेक्ट केला मी, कॉमा 2 नंबरच्या कॉलममधला डाटा पाहिजे आपल्याला त्यामुळे 2 सिलेक्ट केलं, कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता या ठिकाणी हा टेक्स्ट फॉर्मॅट झाल्यामुळे तो चुकीचा आला. त्याला जनरल करून टाकायचा आहे आणि एंटर करायचं. तर हे 0 आलेलं आहे. त्याचबरोबर ही जी रेंज सिलेक्ट केली आहे त्याला F4 प्रेस करून तुम्हाला लॉक करायचं आहे. जेव्हा तुम्ही खाली एंटर कराल ना तर ते बरोबर येणार. मग आता हे फॉर्म्युला झालेलं आहे. याला डबल क्लिक केल्यानंतर सर्व आर्टिकलच्या पुढे अमाऊंट आलेली आहे ट्रॅकिंगनुसार. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे आर्टिकल आहे त्याच्या पुढे अमाऊंट आली, याचा अर्थ हे COD आहे आणि त्याचं पूर्ण ट्रॅकिंग आपल्याला इथं दिलेलं आहे. मग याच्यातून आपल्याला क्लिअर झालं की कोणते आर्टिकल COD आहेत आणि कोणते आर्टिकल COD नाही आहे. मग आता याला तुम्ही VLOOKUPने सर्व हे घेतल्यानंतर आता VLOOKUP पहा, तुम्ही ती फाईल जर बंद केली किंवा डिलीट केली तरी इथला फॉर्म्युला निघून जातो. त्यामुळे याला इथंच कॉपी करायचं आणि पेस्ट ॲज अ व्हॅल्यू करून टाकायचं. त्याच्या पुढे ती कायमस्वरूपी फिगर राहील ती फाईल जरी डिलीट झाली. आता तुम्हाला इथे काय करता येईल, इथे एक एक्स्ट्रा सीट ॲड करायची आहे आणि COD ओनली म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे करायचं आहे. आणि पुन्हा तीच आपली पद्धत, त्याच्यात फक्त CODच्या फिगर ठेवायच्या आहेत आणि 0 वाले काढून टाकायचे. 0 सिलेक्ट केलं, ठीक आहे. आता टोटल आपल्याकडे आर्टिकल 495 आहे. टोटल होते 820, त्यापैकी COD किती निघाले आपले 495. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता COD एक्झॅक्टली तुमच्याकडे किती % होते हे कळालं तुम्हाला की 820 495 गुणिले 100 भागिले 820 60% COD या 5 दिवसात होते. आता या ठिकाणी अजून एक करायचं आहे, आपल्याकडे D+1 D+2 D+3 ची फिगर आहे. इथं D+0 मध्ये 3 कॉलम दिले आहेत. इथे एक ॲड करा कॉलम D+0, कारण D+0 मध्ये रिटर्न, रिडायरेक्ट आणि डिलिव्हरी हे दोघांचं टोटल असतं. त्यामुळे इथं सम करा या दोघांना आणि एंटर. यांना पुन्हा खाली वाढायचं आहे आणि पुन्हा फॉर्म्युला लॉक करण्यासाठी कॉपी आणि पेस्ट ॲज अ व्हॅल्यू. हे झालेलं आहे आपलं. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे खालचे कॉलम आहेत त्याला आपल्याला वर टाकायचे का, याच्यासाठी की त्याला आपल्याला आता पार्ट टेबल लावायचं.
तर याला मी वरच्या 8व्या कॉलममध्ये रोमध्ये टाकतो आणि या पण याला 8व्या रोमध्ये टाकतो आणि सीओडी व्हॅल्यूला पण 8व्या रोमध्ये टाकून 9 आणि 10 नंबरची रो डिलीट करतो, कारण ती ब्लँकच आहे. ठीक आहे. आता एकाच रोमध्ये सगळं आपलं हेड, जो हेड आहे तो आलेला आहे. आता याला काय करायचं, पायट टेबल लावायचं. इन्सर्ट पायट टेबल. पायट टेबल लावल्यानंतर तुमच्या डिव्हिजनचं नाव, त्याच्यात तुमच्याकडे आर्टिकल किती आले हे व्हॅल्यूमध्ये इन्सर्ट करायचं आहे, 495. त्यापैकी डिलिवर्ड किती झाले D+0मध्ये ते पुन्हा व्हॅल्यूमध्ये घ्यायचं आहे. D+1, D+2, 3, 4, 5, 6 अँड नॉट डिलिवर्ड विथिन 7. या सर्वांची बेरीज केली तर तुम्हाला कळेल की हे 495 आहे. मग या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज कळून जाईल, तर पर्सेंटेज घ्या. D+0 is equal to D+0 percentage of D+1 and both. D+0 कसं करणार, तर जे आपल्याला आलेलं आहे ते गुणिले 100 भागिले काउंट ऑफ आर्टिकल. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता हे 63 होते इंटू 100 भागिले 495 म्हणजे 12.72 म्हणजे 13% पर्सेंटेज आलेले आहे. त्याचबरोबर याला पण D+1 इंटू 100 भागिले टोटल आर्टिकल हे पण 11% झालेलं आहे. आणि बोथमध्ये तर आपण कसं काढतो, या दोघांची बेरीज, सम ऑफ D+0 प्लस D+1 ब्रॅकेट क्लोज इंटू 100 डिवायडेड बाय टोटल आर्टिकल रिसीव्ह. आता तुम्ही पाहू शकता आपला सीओडीचा जो पर्सेंटेज आहे डिलिव्हरीचा 11% D+1 मध्ये आहे, 13% D+0 मध्ये आहे आणि टोटल 24% आहे. आणि हेच जर विदाऊट सीओडी बघायचं म्हणलं, इथं याला तुम्हाला पुन्हा एक विदाऊट सीओडीचा फॉर्म करून घ्यावा लागेल, नॉन सीओडी. यामध्ये काय करायचं आहे, जे अमाऊंट आहे ते काढून टाकायचे आहे. आता हे नॉन सीओडी आहे ना, त्याच्यामध्ये मी काय करतोय, ज्यांना व्हॅल्यू नाही आहे तेच ठेवणार आहे, बाकी सर्व काढून टाकणार आहे. म्हणजे हे नॉन सीओडी आर्टिकल आहे. टोटल 325. ठीक आहे. आपली फिगर किती झाली होती, हे 820 टोटल. त्यापैकी नॉन सीओडी 325 आणि सीओडी 495. 820 बरोबर. तर आता या ठिकाणी आपल्याला नॉन सीओडीची पण फिगर मिळालेली आहे. त्यांना पण तुम्ही असंच करू शकता. इथे एक डिलिव्हरीचा कॉलम D+0चा ॲड करून टाका. दोघांचं टोटल याला पुन्हा पॉईंट लावलो. तर तुम्ही पाहू शकता 325 हे नॉन सीओडी आर्टिकल होते, त्याच्यापैकी 181 प्लस 43 एवढे इथं डिलिव्हर्ड झालेले आहे. म्हणजे याचा जर पर्सेंटेज काढला आपण, D+0 पर्सेंटेज ऑफ D+1 D+0 इंटू 100 डिवायडेड बाय टोटल आर्टिकल रिसीव्ह आणि D+1 इंटू 100 डिवायडेड बाय
total article issue is equal to sum in bracket d plus 0 plus d plus 1 bracket close into 100 divided by total article issue. तर तुम्हाला इथं कंपॅरिझन दिसून येईल. हे 56% डी प्लस झिरोमध्ये, डी प्लस वनमध्ये 13% आणि बोथ 69 आणि सीओडी मध्ये किती येते आपलं 13, 11, 24. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आता ही गोष्ट आपल्याला कळाली की डी प्लस झिरो मध्ये सीओडी किती पर्सेंट डिलिव्हर होत आहे आणि नॉन सीओडी किती पर्सेंट डिलिव्हर होत आहे. आता तुम्हाला हे बघायचं या ठिकाणी जे सीओडी आहे, जे 208 आर्टिकल नॉट डिलिव्हर्ड दाखवत आहेत विथिन 7 डे, त्यांना ट्रेस करायचं, त्यांना आपल्याला त्यांची मॉनिटरिंग करायचं. कारण हे अपडेट न झालेले किंवा रिटर्न न घेतलेले असू शकतात, जे किंवा 7 दिवसच्या पेक्षा जास्त ठेवल्यामुळे तर राहिलेले असते. हे राहिल्यामुळे डी प्लस झिरो डी प्लस वनचा फिगर आपला डाऊन होत आहे. आता हे 208 आर्टिकल तुम्हाला इथं पार्ट टेबलवर क्लिक केल्यानंतर ते वेगळे मिळतील. त्यापैकी इथं अबाव 7 डेज जे आहेत तेवढेच घ्यायचे तुम्हाला. हे झिरो काढून टाकायचे, झिरोवाले. टोटल किती येते 208. आता ह्या 208ला मात्र तुम्हाला काय करायचं आहे, सर्वांना ट्रॅक करायचं आणि जे आर्टिकल आपल्या इथं डिलिव्हर्ड झालेले आहेत ते केव्हा डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि सॅपमध्ये का त्याचा परिणाम झालेला आहे ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आणि त्याचा स्टडी करायचा. फॉर एक्झाम्पल आता मी याच्यातले हे काही आर्टिकल घेतो. अंधेरी, अंबड, अंकुशनगर, बारड हे 4-5 आर्टिकल घेतो. हे आपण झाड डाटामध्ये ट्रॅक करूया. ऑल आर्टिकल अबाउट डिटेल्स याच्यावर क्लिक करून आपण याला ट्रॅक करूया. आता या ठिकाणी पाहू शकता डिलिव्हरीचा लास्टचा कॉलम असतो इव्हेंट डेटवाला, ऑफिस नेम. आता हे इंदोर जीपीओ आहे, याचा अर्थ तो आर्टिकल आरटीएस आहे, इथून गेला. त्यानंतर हे अंकुशनगर एसओ आहे, हे आपल्याच हद्दीतलं आहे, म्हणजे आपल्या इथंच डिलिव्हर झालेलं आहे. हे 8 तारखेला डिलिव्हर झालेलं आहे. आर्टिकल रिसिव्ह झालं होतं 1 तारखेला आपल्याकडे बुक झालं होतं आणि हे इथे 8 तारखेला डिलिव्हर दाखवत आहे. मग या आर्टिकलला आपल्याला स्ट्रेस करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे हे आर्टिकल बुक झालेले 1 तारखेला. डेस्टिनेशनला रिसिव्ह कधी झालं पहा 3 तारखेला अंकुशनगर एसओला रिसिव्ह. त्यांनी बीओला पाठवलं 3 तारखेला गोंडी बीओला. त्यानंतर ते आयटम रिटर्न झालं गोंडी बीओहून 6 तारखेला. 6 नंतर ते पुन्हा अंकुशनगरला रिसिव्ह झालं आणि अंकुशनगरला 8 तारखेला डिलिव्हर केलेलं. म्हणजे आलं कधी हे 1 तारखेला बुक झालं आणि 3 तारखेला अंकुशनगरकडे रिसिव्ह झालेला आहे. आता या ठिकाणी 3 ते 8 मध्ये म्हणजे 5 दिवसाचा फरक आहे, परंतु डिलिव्हर झाल्यावर बी हे आर्टिकल आपल्याला इथं अबाव 7 डे मध्ये दाखवत आहे. 5च दिवस झालेले आहेत, परंतु आपला जो डाटा आपण काढला आहे हा वाला, त्याच्यामध्ये
हा आर्टिकल अबाव 7 डेज दाखवत आहे सीओडी मध्ये. म्हणजे 5 दिवसाच्या आत डिलिव्हर झाला तो आर्टिकल, परंतु अबाव 7 डे मध्ये गेल्यामुळे त्याचा D+0 मध्ये किंवा D+1 मध्ये परफॉर्मन्स येत नाही. आता याच्या कारणाचं आपल्याला एक जे कारण आहेत त्याचं विश्लेषण करायचं आहे, की यांनी वेळेवर डिलिव्हर केलं का, सॅपमध्ये वेळेवर घेतलं का, किंवा दर्पणमध्ये त्यांनी अपडेट केलेलं का, याची स्टडी सर्वांना करायची आहे. जेवढे तुमचे रिटर्न आर्टिकल आलेले दिसत आहेत अबाव 7 डे, त्याचा स्टडी सर्वांना करायचा आहे. आता आम्ही हा रिपोर्ट काढला होता, तुम्ही पाहू शकता. आम्ही हे D+0 हे जे नॉन अपडेटेड आर्टिकल दाखवलेले हे डिलिव्हर झालेले 402, पण त्याचा स्टेटस आपल्या याच्यामध्ये अपडेट झालेला नाही. जर हा अपडेट झाला असता किंवा रिटर्न घेतल्या गेलेला असता वेळेवर, तर आपला हा पर्सेंटेज ऑटोमॅटिक वाढलेला असते. आता या ठिकाणी दोन्ही गोष्टी आम्हाला दिसून आल्या. एक तर मुद्दामून 7 दिवसानंतर काही ठिकाणी अपडेट दाखवल्या जात आहे एसओ कडून, आणि काही ठिकाणी होऊन सुद्धा रिफ्लेक्ट होत नाही. तर या दोन्ही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं, जेणेकरून स्पीड पोस्टचा सीओडीचा आपला परफॉर्मन्स वाढेल. तर याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. फुटाणे साहेब समजलं का? हा सर, समजले सर. पण हे होऊन सुद्धा रिफ्लेक्ट होत नाही, त्याच्याबद्दल काय करावं सर? तेच अनालिसिस करायचं. हा, अनालिसिस असे झाल्याच्या आता नंतर सुद्धा ते तुम्ही रिफ्लेक्ट जेवढे होत नसेल. आर्टिकल काढाल ना, आता हे अबाव 7 डे जेवढे आपण हा, आर्टिकल हे काढणार तर आहोत, काढू, आता हे लक्षात आलंय, हा, हे काढून मग आम्ही याच्यामध्ये सर्वच तर तसे नाही आहेत जे नाही रिफ्लेक्ट नाही, होतील. ते सर्व नाही. मी माझं तसं नाही म्हणणं आहे. मला म्हणायचं की सपोज आमचं जर व्हॉल्यूमच जर मुळात कमी असेल, आता जर तुम्ही ते पहिली शीट जी आता दाखवली होती ग्रीन कलरची, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 73% सीओडी परभणी डिव्हिजनच्या दाखवते. हम्म. ते नाही ते comparative. हा, याच्यामध्ये ठीक आहे. तुमच्याकडे सीओडी 73% दाखवते, बरोबर. परंतु डिलिव्हरी पर्सेंट हे 65% हे अबाव 7 D+1 मध्ये आहे. त्यामुळे हा ना सर, 23% ते D+1 मध्ये आहे. तेच म्हणायचं ना, म्हणजे सीओडी असल्यामुळं ते तर खेडेगावामध्ये कसं आहे, पैशाचं म्हणजे एकदम सेम डे असणं वगैरे ह्या गोष्टी थोडं हे होतात, बाकी काय नाही. आणि ते रिफ्लेक्ट न होण्याचं, जसं की बीओचे आर्टिकल हे केलं ना सीओडी आता डाटा. याच्यामध्ये बघा ना, रिफ्लेक्ट जर नाही झाले म्हणले तर 112, 99 आणि 400 हे रिफ्लेक्ट झालेलेच आहेत ना. फक्त हे 117 रिफ्लेक्ट झालेले नाहीत तुमचे. आता ते मुद्दामून पण असू शकतात किंवा टेक्निकल पण असू शकतात. त्याचंच आपल्याला विश्लेषण करायचं, अनालिसिस करायचं या रिपोर्टवरून. हे बघा पंकज, हे हा तुम्हीच सर. नाही, सगळे डिव्हिजन हे लक्षात घ्या की हे जे आर्टिकल अपडेट होत नाहीत याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. याचा रॉ डेटा वेगळा काढा, जे आर्टिकल नॉट डिलिव्हर्ड इन 7 डेज असतात, आणि त्याचं काय कारण आहे. टेक्निकल कारण असेल तर त्याचं वेगळं असेल, किंवा इतरही काही कारणं असू शकतात जी आपल्याला आतापर्यंत उलगडलेली नाही आहेत. आता कदाचित आपण जेव्हा डीपमध्ये जाऊ आणि एक एक आर्टिकल बघू, तेव्हा आपल्याला ती कारणं लक्षात येतील. ठीक आहे, कारण हे नो स्कॅन आफ्टर 7 डेज यामध्ये आपला हा बीओचा फिगर खूप जास्त आहे, तो याच कारणामुळे आहे. हे जर आपण आर्टिकल इथून कमी करू शकलो तर आपला नो स्कॅनचा परफॉर्मन्स देखील इम्प्रूव्ह होऊन जाईल. आणि साहजिक आहे, इथून आर्टिकल उडाले तर कुठे जातील, ते डिलिव्हरी मध्ये जातील. D+0 D+1 मध्ये आपण त्यांना आणू शकतो. बरोबर आहे सर, पण आता हे जसं ट्रॅकिंग केलं त्याच्यात दाखवलं ते ऑलरेडी कुठंतरी ते डिलिव्हर्ड पण झालेले आहेत दुसऱ्या याला, म्हणजे रिटर्न गेलेले असतील किंवा काही, पण तरी सुद्धा हे कसं काय रिफ्लेक्ट होते हे लक्षात येत नाही. हा, मग ते आपण देऊ ना सीईपीटी कडे. आपण पहिले तसा त्याचा डिटेल रिपोर्ट तयार करू आणि पाठवू. ठीक आहे, डिव्हिजन वाईज तुम्ही तसा रिपोर्ट द्या आम्हाला. ओके सर. सर, आता हे 5 दिवसाच्या आर्टिकलमध्ये 42% आर्टिकल जे 495 पैकी औरंगाबादचे हे नो स्कॅन मध्ये आहेत, ज्याच्यामुळे परफॉर्मन्स डाऊन आहे 42%.
जर आपण या 208 आर्टिकल म्हणजे 42% फोकस केलं तर ऑटोमॅटिक आपल्या इकडचे D+0 D+1 वाढेल. सर याच्यामध्ये आता जे आर्टिकल तुम्ही ट्रॅक केलं ना, हे आर्टिकल एकदा रिटर्न गेले आणि त्याच्यानंतर ते परत रिसिव्ह होऊन परत वाटप झाले, कदाचित त्याच्यामुळे जर तसं होत असेल तर. तरी 5 दिवसाच्या आतच झाले ना सर. हो ना, मग तरी कसं काय रिफ्लेक्ट झाले ते मोर दॅन 7 डेज हे विचारतोय. म्हणजे कारण त्याचं कारण काय आहे हे लक्षात येत नाही ना. तेच तर अनालिसिस करायचं आपल्याला या गोष्टीचा. या जोपर्यंत हा डाटा काढून आपण वेगळा 208 आर्टिकलचा त्यांना एक एक ट्रॅक करणार नाही, तोपर्यंत आपल्याला D+0 D+1 मध्ये काय येत नाही त्यांचं कळणार नाही ना. ठीक आहे, झालं का गफ्फार? येस सर. पण ठीक आहे, बघा हे इतकं डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याची आम्हाला हौस नाही आहे, परंतु नाईलाज आहे. म्हणजे जी अपेक्षा आम्हाला आहे की डिव्हिजन लेवलला रूट कॉज शोधून काढल्या जातील आणि तिथून आम्हाला इश्यूज किंवा कारणं सांगितले जातील, ते पूर्णपणे होत नाहीये काम. म्हणून इथं आम्हाला स्वतः मजबूर होऊन हे काम करावं लागतंय. आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं तर अपेक्षा आहे की तुमच्या प्रत्येक डिव्हिजनमधून या पद्धतीने अनालिसिस होईल आणि तुमच्याकडून कॉन्क्रीट डिटेल्ड रिपोर्ट आम्हाला मिळतील. ठीक आहे, तर त्या पद्धतीने मग हे विषय पुढे जातील आणि आपल्याला कदाचित त्याच्यामध्ये एक्सक्यूज तरी केलं जाईल. आज आपण रडारवर आलेलो आहोत, आपले 5 डिव्हिजन हे कंटिन्युअसली पार्सलमध्ये मागे आहेत हे आपल्याला ऐकायला मिळतंय. सगळ्या फील्डमध्ये आपण चांगलं काम करतोय, परंतु फक्त पार्सल ॲट BO मध्ये आपण मागे पडतोय. तुम्ही फक्त कम्पेअर करून बघा. एक अजून पॉईंट तुम्हाला देतोय की तुमच्याच BOचा स्पीड पोस्टचा परफॉर्मन्स चांगला झालेला दिसतोय. तुम्ही स्वतः बघता की नाही ही शंका येते मला बऱ्याच वेळेस. आणि एक माणूसही बोलायला तयार नाही की साहेब आमचं पार्सलमध्ये डाऊन असेल पण आमचं स्पीड पोस्टमध्ये तर 80%च्या वर आहे. मग तुम्ही हे पण त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह सांगू शकता ना, की जर आमच्याकडे कुठला जर दुसरा एखादा इश्यू असेल, जसं आपल्याकडे म्हणतात की मेल अरेंजमेंटचे प्रॉब्लेम असू शकतात, तर मग तिथं स्पीड पोस्टचा परफॉर्मन्स देखील डाऊन झाला असता. पण ज्या अर्थी तुम्ही स्पीड पोस्ट 80% 85% काही ठिकाणी 90% करून दाखवताय, तर मग तिथं पार्सलमध्ये आपण का मागे पडतोय? तर मग त्याची रूट कॉज ही काहीतरी वेगळी आहेत, जी आपण आता डिस्कस केलंय. COD आर्टिकल असू शकतात, टेक्निकल कारणं असू शकतात. तर हे मग आपल्याला दाखवून द्यावं लागेल. म्हणजे आपण वाईट करतोय असं नाहीये, कुठंतरी आपल्याला अडचणी येत आहेत. या अडचणी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत असं आपण म्हणू शकतो. COD आर्टिकलची डिलिव्हरी करणं हे एवढं सोपं नाहीये. आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक आर्टिकलला सेम डे डिलिव्हर करणं हे एवढं सोपं नाहीये. आज गोवा रिजन करून दाखवत आहे, कदाचित त्यांच्याकडे CODचं प्रमाण कमी असेल, त्यांच्याकडे प्रीपेड आर्टिकल जास्त येत असतील, त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी चांगली 90% होत असेल. तर ही कारणं आपल्याला दाखवावी लागतील आणि ती ऑन बेसिस ऑफ डेटा असली पाहिजे. कारण इथं PMG साहेबांना, चीफ PMG साहेबांना डेटा आपल्याला प्रोड्यूस करून दाखवावा लागेल. त्या दृष्टीनं सगळ्यांनी आता कामाला लागा आणि परवापर्यंत डेडलाईन लक्षात ठेवा की परवाला लंच आवर पर्यंत 1 पर्यंत आम्हाला रिपोर्ट तुमचे आले पाहिजेत. त्या दृष्टीनं प्रयत्न करा. अजून कोणाला काही शंका आहे? अदरवाईज थांबू आपण. सर विकली करायचंय का मंथली पूर्ण करायचंय सर डाटा? अरे बाबा, हा डाटा मंथली काढायचा आहे तुम्हाला, जुलैचा डाटा काढून द्यायचा आहे. ठीक आहे, ओके, लिव्ह करूया मीटिंग. थँक्यू ऑल. थँक्यू सर. मीटिंग झाल्यावर ना आपण बाहेर नाही पडायचं, सगळे बाहेर पडले का बघायचं. हे तर सगळे MM वाले आहेत, जे BPM असतात की नाही, आपण बंद केला त्यांचं बोलणं चालू असतं काय ना काय.